माथेरानचं हे दृश्य इमॅजिन करण्यापलीकडचं होतं. आणि मी माथेरानला चक्क साडी घालून. नक्की काय विषय? नमस्कार मंडळी, मी यज्ञा सावंत आणि माझ्या मिनी व्लॉगमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. तर नवरात्रीच्या दिवसात मला अचानक एक कॉल आला की तुला जजिंगसाठी माथेरानला यायला जमेल का? आणि मी क्षणाचाही विचार न करता हो बोलली. फिरायला मिळेल म्हणून नाही हा, तर सिटी लाईफपासून वेगळं असणारं हे गाव आणि इथे चक्क मुलांसाठी डान्स कॉम्पिटिशन. आपण प्रत्येक टुरिस्ट प्लेसला एक टुरिस्ट म्हणून पाहतो, पण यावेळेस माथेरानला मी तिथल्या रहिवाशांच्या नजरेतून पाहिलं. वांगणीवरून मी लेट होईल या भीतीने ऑटो करून नेरळपर्यंत गेली. मग तिथे खूप वाट पाहिल्यावर सागर आला. अमन लॉजला पोहोचल्यावर वाटलंच नाही की संध्याकाळचे फक्त 6 वाजले आहेत. ढग अक्षरशः आमच्या सोबत चालत होते. पाऊस तर होताच, पण हवा हवासा वाटणारा. आम्ही पाऊस थांबण्याची प्रचंड वाट बघितली, पण हा काही थांबतच नव्हता. शेवटी न राहवून रात्री 11 वाजता या मंडळाने कॉम्पिटिशनचा पूर्ण सेटअप एका लहानशा हॉलमध्ये शिफ्ट केला आणि मस्त रेडी होऊन मी सुद्धा लोकेशनवर साडी घालून पोहोचली. इतका वेळ वाट पाहूनही लहान मुलांची एक्साइटमेंट वॉज ऑन टॉप. म्हणून जेव्हा जजिंगची वेळ आली तेव्हा मात्र आमची तारांबळ उडाली. फायनली सगळ्या विनर्सची पोझिशन व्यवस्थित ठरवली आणि रूमवर गेली. सकाळी उठून वांगणीला यायला निघाली, पण मन मात्र तिथेच माथेरानमध्ये रमलं होतं.